नमस्कार. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आली असून शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती पुन्हा 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. बघा, नुकताच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले. खरं तर सरकारने 8वा आणि 9वा हप्ता मिळून एकत्रपणे 4,000 रुपये द्यायला पाहिजे होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला. पण हा शेतकरी मित्रांनो, आता काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असेल तर आता तुमच्या देखील खात्यावरती पुन्हा एकदा 2,000 रुपये जमा होणार आहेत. कशाचे 2,000 रुपये? तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्या पाठोपाठ आता तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपयांचा जमा होणार आहे. आता बऱ्याच शेतकरी बांधवांना असं देखील वाटत असेल की नुकताच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आणि लगेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणा म्हणजेच की वेळापत्रानुसार जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता आणि तो जमा झाला मार्च महिन्यामध्ये. म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी साधारणतः 3 ते 4 महिन्यांचा विलंब झाला आणि आता 9वा हप्ता वाटप करण्याची वेळ आली आहे. या अनुषंगाने तुमच्या देखील खात्यावरती 2,000 रुपये जमा व्हायला पाहिजे होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला. पण शेतकरी मित्रांनो, आता काळजी करू नका. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असून आता 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत. आणि फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये नव्हे तर आता पीक विम्याचे देखील पैसे जमा होणार आहेत. आता पीक विम्याबद्दल जर सांगायचं झालं तर बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने म्हणजेच की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकी कोणती घोषणा केली होती? तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी बांधवांना 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा देण्याची घोषणा केली होती. आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे मग नेमकी पीक विमा रक्कम कधी जमा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले होते. आणि त्यातच आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा देखील मार्ग मोकळा झाला आहे. किती पीक विमा? तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता नेमका नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार, त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काय माहिती आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो बघायला मिळणार आहे. तसेच हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला शेतकरी बांधवांनो कोणती कामे करावी लागणार, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार की नाही, जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला काय करावे लागेल, सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर तुमच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि 8वा हप्ता जमा झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार या संदर्भातील सर्व काय माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि पीक विम्या संदर्भातील देखील सर्व काय माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती अशा बऱ्याच साऱ्या बातम्या पाहायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार. म्हणजेच की अनेक दिवसाभरापासून असं सांगण्यामध्ये येत आहे की पैसे जमा होणार, मात्र अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल आणि अद्याप देखील तुमच्या देखील खात्यावरती 1 रुपया सुद्धा पीक विम्याचा जमा झालेला नसेल आणि पीक विमा कधी जमा होणार अशी जर का तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून आता शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच शेतीविषयी योजनांविषयी माहिती मिळत राहील. तर चला पाहूया सविस्तर अपडेट.
तर शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत असतील आणि जे शेतकरी बांधव पीक विम्याची देखील प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व बळीराजांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापासून करूयात. तर बघा, सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये वितरित करण्यामध्ये आले आहेत. राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले आहेत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा झाला तर 25 मार्च या दिवशी 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले. परंतु काय झालं तर बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होऊ शकला नाही आणि आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होऊ शकला नाही, तर अशा शेतकरी बांधवांनी तुमची नेमकी ई-केवायसी पूर्ण आहे की नाही ही नेमकी खात्री करून घ्या. कारण की ई-केवायसी अपात्र असल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 8वा हप्ता जमा झालेला नाही. आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसेल, तर अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. तसेच आधार कार्ड जर का बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून जर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर पैसे जमा होतील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार. सध्या सोशल मीडियावरती 9व्या हप्त्याबद्दल अनेक अफवा आणि पोस्ट फिरत आहेत. सध्याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे आणि 9वा हप्ता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे. परंतु हप्त्यांच्या लाभासाठी काही गोष्टींची पूर्तता असणे आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर तुमचे पैसे सुरक्षित राहावे आणि प्रत्येक हप्ता वेळेवरती मिळावा यासाठी काही गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर का असं वाटत असेल की वेळेच्या वेळी हप्ते आमच्या खात्यावरती जमा झाले पाहिजे, प्रत्येक हप्ता म्हणजेच की आमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे, तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो काही बाबींची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे आणि आता 9व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार, थोडक्यात शेतकरी बांधवांनो जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नेमकी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण की बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असेल तरच प्रत्येक हप्ता जमा होत असतो, अन्यथा हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. त्यामुळे तुमचे जर का बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुमची ई-केवायसी पूर्ण आहे की नाही हे देखील तुम्ही खात्री करून घ्या. तुमची जर का ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे तर समजलं, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्याचबरोबर हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत हे देखील समजलं. त्याचबरोबर तुम्हाला पीक विमा 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये जमा होणार आहे हे देखील समजलं. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आज जो पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे, त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नेमके तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही हे देखील पाहणं तितकंच आवश्यक आहे. जितकं तुम्ही म्हणजेच की हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे पाहत आहात, तितकंच आवश्यक आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलेलं आहे की नाही. जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलेलं नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा जमा होणार नाही. त्यामुळे तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे नक्की तुम्हाला पाहायचं आहे. तर आता चला सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी पाहूया. तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती आहे गोंदिया. गोंदियामधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल, पीएम किसान योजनेचा 21वा 22वा हप्ता मिळालेला असेल,
असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील 9वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे काळजी किंवा चिंता करू नका। त्याचबरोबर पीक विमा रक्कम देखील तुमच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चंद्रपूर मधील शेतकरी असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर पीक विमा रक्कम देखील राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती 17,500 रुपये म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम देखील जमा होणार आहे। त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जळगाव मधील शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 17,500 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ठाणे मधील शेतकरी असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, पीक विमा कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती एकत्रपणे म्हणजेच की पीक विमा रक्कम आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये अशी रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर, गडचिरोली, धुळे या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर नमोचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। अमरावती, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।